सुपाया माडीशी गुंडगिरी बंद झाली पाहिजे. पण गुंडगिरी कोणी केली हे दाखवा ना आधी. बबल करायचा, शो करायचा हे फक्त मुद्दा आहे. त्यांना असं वाटतं की सुपाया माडीशीतून निलेश लंकेला रसद मिळते. निलेश लंकेने कुठल्या उद्योजकाकडून 1 रुपया जर घेतला असेल ना, अरे यांनी तर उद्योजकांना बोलून घेतलं आणि सांगितलं त्याच्या विरोधात तक्रार द्या. बरं, म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून तसे डावपेच टाकले जातात. अरे काही वेळा डावपेच, अरे काय किती वेळा डावपेच टाकले, काही डावपेच ते अंग फिरलेत त्यांच्याच. हे मी त्या आरोपाचा विचार नाही करीत, मी कधी बघत नाही. मी काम करणारा माणूस आहे. तुम्हाला एक सांगू का, 2 हत्ती चालतात, 2 हत्ती. एक हत्ती राजमार्गाने चालतो, बरोबर आहे ना. एक त्या ट्रॅकने हत्ती चालला आणि एक ह्या हत्ती चालला. एक राजमार्गाने चालला आणि दोन्ही बाजूला कुत्रे भुकातात. कोण म्हणलं रोहित पवार नाराजी व्यक्त करणारे नाही? अहो काल आम्ही चोंडीच्या कार्यक्रमाला होतो रात्री. काल चोंडींच्या 12 वाजता आम्ही तिथं अभिवादन केलं. तिथं आम्ही अभिवादन करत असताना तिथं ते कोण काय नाव, पडळकर नावाचे कोणतरी आमदार आले. काय ते काय असतं ट्रोल पेज का काय म्हणतात ना, हां ते काढलेत बोगस नावाचे. अरे तू ज्यात दम येतो तुझ्या नावाने कमेंट कर ना. आज मी असे कॅमेरावाले घेऊन हिंडत नाही. तू दिसला का माझ्याबरोबर कॅमेरावाला? काय पुढारी उतारला कॅमेरावाला घेऊन हिंडत, संगच हिंडा. त्यात हे धंदा नाही करीत मी. डायऱ्यावाले सुद्धा घेऊन हिंडत नाही मी. बाळासाहेब विखेंना तर आम्ही लहानपणापासून पाहायचो. बाळासाहेब विखेंचे भाषणं पाहायचो. अरे अभिमान वाटतं ना असे काम होते. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात काय नसतं. सध्या धगाधगीच्या युगामध्ये आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे तर आपण सुरक्षित तर राहिलं पाहिजे ना. आपल्या जर चांगल्या गाड्या वापरल्या पाहिजे. लोकांना लय काही जणांना लय दुखातं म्हणून मी आल्टो गाडीत हिंडू का? अरे करा तेच धंदा करा. रोज बसा, मोबाईल घ्या आणि बोटं उघडीत बसा. दिल्लीत गेलं ना, आम्ही काय रोज दिल्लीत जातो का? दिल्लीत गेलं ना 15 दिवसातून एकदा दिल्लीत गेलं तर आमच्या डोक्यात खटकाच असतो. ह्या मंत्र्याला भेट, त्या सेक्रेटरीला भेट, त्या क्लार्कला भेट. माझी सवय, एखाद्या मंत्र्याकडे पत्र दिलं तर ते मंत्र्याचं पत्रसुद्धा मी सेक्रेटरीकडे घेऊन जातो. सेक्रेटरीची फाईलसुद्धा शिपायाकडे मी घेऊन जातो. वेळेप्रसंगी सभापतीला सुद्धा म्हणतो, सभापती मला बोलू द्या. ते ना आगोरी आनंद असतो काहींना. अरे आम्हीच केलं, अरे वरूनच झालं भाऊ. नमस्कार, मी प्रवीण सरोसे आणि तुम्ही पाहतायत लेट्सअप मराठी. लोकसभा निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकांना वर्षही कंप्लीट झालं. वर्षभरामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची कामगिरी कशी राहिली, कोणकोणती कामे झाली, कोणती कामं अजूनही होणार आहेत, या सगळ्याचा लेखजोखा समजा वर्षभराचा रिपोर्ट कार्डच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि आपण त्यांच्याकडून या गोष्टींबाबत जाणून घेणार आहेत. साहेब, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. वर्ष झालं खासदारकीला गवसणी घातली तुम्ही. मोठं जायंट किलर म्हणून राज्यात नाव चर्चेत आलं. कशा प्रकारे हा वर्षभराचा प्रवास राहिला? वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी हा प्रवास म्हणजे एकदम धक्कादायक होता. कारण मी कधी संसदेत खासदार म्हणून जाईन याचे कधी मी स्वप्न पाहिले पण नव्हतं. पण शेवट कुठल्या क्षेत्रात आपण उडी घेतल्यानंतर त्या ठिकाणचं यश खेचून आणण्याची तेवढी ताकद आणि तेवढी धमक असते. आणि मी एक ध्येयवाडा माणूस आहे. मी काम करताना मी 2-2 दिवस पण नॉनस्टॉप न जेवता न झोपता काम करतो. शेवट संसदेत गेल्यानंतर ज्या जनतेने आपल्याला खासदार म्हणून पाठवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शेवट प्रयत्न करीत राहिल्यानंतर यश मिळत असतं. जर आपण प्रत्येक गोष्टीला जर म्हणलो तर अरे हे लय अवघड आहे, हे होईन का, ते जमन का, तर काय होत नसतं. तुम्ही पहा, तुम्ही रडक्या लोकांच्या भरोशावर कधी तुम्ही एखादी लढाई जिंकू शकत नाही. छत्रपती शिवरायांकडे जीवाभावाचे मावळे होते आणि सगळे पॉझिटिव्ह एनर्जीवाले होते. म्हणून मुठभर मावळ्यांचे जीवा छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवलं. मग आपण त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे. ह्या भावनेतून मी खासदार म्हणून गेल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला.
विशेष करून आमचा नगर मनमाड रस्ता बंद पडलेला रस्ता होता. बरोबर. गेले 6-7 वर्षापासून त्या रस्त्याची लढाई चालू होती. काम चालू झालं, बंद झालं, काय कळत नव्हतं. खड्डे खांदून ठेवलं, ते मृत्यूचा सापळा होऊन गेला. मी गडकरी साहेबांच्या मागं लागून तो पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट करायला लावला. नवीन टेंडर काढलं. नवीन टेंडर काढल्यानंतर तिथं एकाच कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं. पण एक कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं तर ते काम मिळत नाही. परत टेंडर काढायला लावलं. मग तोपर्यंत मी तरतूद करायला लावली, डागडुजी करायची. आज डागडुजी चांगल्या पद्धतीने डागडुजी झाली. नंतर नवीन टेंडर काढलं. आता ते नवीन टेंडर भारत नावाच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनी घेतली बाहेरच्या स्टेटची. आता ते काम चालू होईल. मी नगर कल्याण रस्ता सुद्धा कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे त्याबाबतची मागणी केली. तो रस्ता पण मंजूर आपण त्या ठिकाणी केला आणि त्याचं काम चालू आहे. माझ्या त्या पारनेर ते गव्हाणवाडी एक रस्ता आहे, त्याचा पाठपुरावा केला. तो रस्त्याचं पण काम चालू होईल. आमचा श्रीगोंदा ते जामखेड रस्ता तो प्रलंबित रस्ता होता. तो कामच करीत नव्हता तो ठेकेदार. त्याला सुद्धा मध्यंतरे मी सांगितलं, आमच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तो रस्ता काम मार्गी लावून दिलं. असे रस्त्यांच्या बाबत असू, अजून काही मतदारसंघामध्ये आपण नवनवीन काहीतरी आणलं पाहिजे. शेवट मी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला फिरत असताना माझ्यासमोर बऱ्याच वेळा मला लोकांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. बरोबर. मेडिकल कॉलेजची मी संसदेमध्ये मागणी केली. संबंधित मंत्री महोदयांना भेटून मधल्या काळात 12 मेडिकल कॉलेजला मंजूर, 11 कॉलेजला मंजूर दिली. आपलं प्रलंबित राहिलं. मी आमच्या नेत्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून, पवारसाहेबांच्या माध्यमातून परत त्या मंत्री महोदयांना भेटून त्या कॉलेजला मंजुरी आणण्याचा प्रयत्न केला. आणि आता मधल्या काळात मी आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालयच नाही, केंद्रीय विश्वविद्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. मी मांडणी केली हाऊसमध्ये, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय नाही आणि जर ते महाराष्ट्रात झालं तर त्याचा फायदा गोव्याला नाही, पणजीला नाही, त्याचा फायदा महाराष्ट्राला, इतर स्टेटला पण फायदा होईल. पण ती मागणी करताना सुद्धा माझ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय झालं पाहिजे, त्याची मागणी आपण केली. आपण मधल्या काळात रेल्वे मंत्र्याच्या मागं लागून मी हाऊसमध्ये पण मागणी केली. संभाजीनगर ते देवगड ते आमचं शनी शिंगणापूर ते नगर ते सुपा ते रांजणगाव गणपती, शिक्रापूर सणसवाडी, तशी पुण्या रेल्वेची मागणी केली. त्याचं काम सुद्धा एक फेज मंजूर पण झाला. बाकी सर्वे पण चालू आहे. त्याला मी टच असं दिला, देवस्थान आणि त्याचबरोबरीने औद्योगिकरण. शिर्डी आमचं देवगड हे किसनगिरी बाबांची त्या ठिकाणी पावनभूमी आहे. ते देवस्थान दत्तरायांचे तिथं मोठं मंदिर आहे. तिथून आमचं शनी शिंगणापूर, देशातले भाविक शनी शिंगणापूरला येतात. तिथून आल्यानंतर तुम्ही नगरवरून तुम्ही पुढं गणपती रांजणगाव हे अष्टविनायकमधलं एक गणपती स्थळ आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही पहा संभाजीनगरवरून रेल्वे निघल्यावर वाळुंज MIDC औद्योगिकरण, पुढं नगर MIDC औद्योगिकरण, पुढं आमचे सुपा MIDC मोठ्या प्रमाणात ते औद्योगिकरण, रांजणगाव MIDC आहे, शिक्रापूर सणसवाडी MIDC औद्योगिकरण पण होईल. त्याचा एक फायदा काय होईल, 1 तासात नगरला राहणारा माणूस हा पुण्याला अपडाऊन करू शकतो 1 तासात. मी नगर ते पुन्हा इंटरसिटीची मागणी पण केली. म्हणजे अपडाऊन तुम्ही आहे ना, नगरचा माणूस किंवा पुण्याचा माणूस अपडाऊन करू शकतो. आम्ही त्याचं लेंथ पण काढली. त्या सगळ्या गोष्टी 1-1.25 तासात माणूस डायरेक्ट आपला पुण्यात जाणार आहे, पुण्याचा माणूस इथे येणार आहे. म्हणजे आणि नगरमध्ये पण काही डेव्हलपमेंटच्या बाबत आपण पाठपुरावा केलेला आहे. अशा अनेक योजनांच्या बाबत शेवट खासदाराने, आता आम्हाला पण वाटतं प्रत्येक गावातला वाडे वस्त्यावरला रस्ता झाला पाहिजे, तिथले मंदिरं झाली पाहिजे, तिथले वेगवेगळे धार्मिक स्थळं झाली पाहिजेत. पण आम्हाला एक निधी तुटपुंजा निधी असल्यामुळं मधल्या काळात मी ग्रामविकास मंत्री आपलं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं की तुम्ही जे आदिवासी वाड्यावस्त्यांना 500 लोकसंख्येच्या आदिवासी वाड्यावस्त्यांना आपण रस्ते देणार आहेत. तर माझं म्हणणं आहे जनरल त्याची संख्या लोकसंख्येच्या 8 शिथिल करा,
कमीत कमी 250 लोकसंख्येच्या वस्त्यांना त्या पण जनरल रस्ते दिले पाहिजे ना आपल्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून. मी मधल्या काळात सर्वे केला माझ्या मतदारसंघामध्ये. कमीत कमी प्रत्येक तालुक्यात 700-800 रस्ते काढले आणि त्याबाबत मी मंत्री महोदयांना भेटलो आणि सांगितलं की आम्हाला ग्रामविकास मंत्र्या माध्यमातून आम्हाला हे रस्ते मंजूर करून द्या. ते जर रस्ते मंजूर झाले तर कमीत कमी माझ्या मतदारसंघात 2,500 ते 3,000 रस्ते मंजूर होणार आहे. गडकरी साहेबांच्या माध्यमातून मी सुरत चेन्नई आमचा रस्ता एक पेंडिंग आहे, सुरत चेन्नई रस्ता पेंडिंग आहे. त्याबाबत मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की 1-1.5 महिन्यामध्ये त्या रस्त्याला आपण चालना देऊ. नगर मनमाड रस्ता जो म्हटले तुम्ही, नगर मनमाडच्या याच्यात गडकरींची भेट घेतली, माझे खासदार होते, त्यांच्याही कार्यकाळात तो झाला नाही. आणि आपला जिल्हा बघितला तर काय म्हणते मातब्बर नेत्यांचा जिल्हा आहे. आता तुम्ही विखेंचा पराभव करून जॉईंट केलर ठरले, खासदार झाले, कुठेतरी तो नगर मनमाड रस्ता व्हायला अडचण येते का? म्हणजे सत्ताधाऱ्याकडून अडचण वगैरे होती? कसली अडचण बिडचण येत असते का कुठं? आता काम नारळ ज्या दिवशी चालू होईल त्याचं रस्त्याचा शेवट होईल. तुम्ही पाहिलं असं नगर पाथर्डी रस्त्याचं मी उपोषण केलं. मी काम चालू झाल्यानंतर 1 किलोमीटरचं काम झाल्यानंतरच उपोषणावरून उठलो होतो. तर माझ्याकडं असं चालत नाही. तरी त्याच्यातही श्रेयवाद झाला. सुजय विखेंनी बी बॅनर लावलेले होते, आमच्या कार्यकाळात मंजूर झालेला, आम्ही केलेलं आहे. काय शेवट काम करणाऱ्यांच्या 2 प्रकारचा वर्ग असतो समाजामध्ये, राजकारणामध्ये. एक वर्ग असतो की तो 100% कामाला महत्त्व देतो आणि स्वतः केलेल्या कामाचंच लोकांसमोर सांगतो. एक वर्ग असा असतो तो काही करत नाही पण दुसऱ्यांनी काम केल्याचं श्रेय घ्यायचं आणि बोलवच्चन आणायचं. तसा एक प्रकार असतो. पण त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो. आपण कामाला महत्त्व देणारा माणूस आहे, काम झालं पाहिजे. माझा सुरत चेन्नई रस्त्याचं सुद्धा मार्गी लागलं तर बऱ्यापैकी माझ्या भागातलं औद्योगिकरण वाढणार आहे. पालखी मार्ग आहेत आमचे, शेवगाव त्या भागातला पालखी मार्ग आहे. आमचे काही पाण्याचे प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे मतदारसंघातले वेगवेगळे मोठमोठाले. काही आपल्या भागामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे, हे पण काही प्रश्न आहे. संसदेत गेल्यानंतर ज्यावेळेस आता विधानसभा होती, आमदार होतात, आमदारचे ते खासदारकी प्रवास आणि खासदारकी झाल्यानंतर ते संसदेत गेल्यानंतर कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अशी टीकाटिप्पणी झाली होती माजींकडून किंवा काही सत्ताधाऱ्यांकडून. तर कशा प्रकारे ते पहिलं पाऊल खासदारकीचं संसदेत पडलं आणि कसा तो अनुभव होता एकंदरीत? अनुभव वगैरे काय नाही. शेवट कुठली गोष्ट आलेली गोष्ट ती छाती घेण्याची तयारी ठेवायची आणि कुठल्या गोष्टीला न डगमगता फेस करायचं असतं. अरे संसदेत 25 लाख लोकांनी माझा विश्वास ठेवून मला संसदेत पाठवलं, तर मी तिथं तेवढं निधड्या छातीने उभं राहिलं पाहिजे, तेवढं लोकांसाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही पहा ना, तुम्ही आजपर्यंत कधी आपल्या मतदारसंघात, ज्या मतदारसंघाचा मी खासदार म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे, त्या मतदारसंघातल्या कधी कुठल्या खासदाराने आंदोलन केलं का दिल्लीत? पण कांद्याचे भाव ढासळले तर आम्ही त्या संसदेच्या पायरीवर आंदोलन केलं. तिथं वेळेप्रसंगी आम्ही आंदोलन पण करतो त्या संसदेमध्ये. शेवट तुम्ही मला काय तिथं मिरवायला थोडं पाठवले, काम करायला लोकांनी पाठवले. पण त्यावेळेस भाषेवरून सुद्धा टीकाटिप्पणी झाली होती की कसं बोलायचं, कुठे अडचण आली का भाषेचा? अरे तिथं भाषेची काय अडचण आहे? या हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान पाहिजे, प्रत्येकाला. अरे मी काय कुठल्या पण भाषेत बोलू शकतो, मी इंग्लिशमध्ये पण तिथं माझा विचार मांडू शकतो. पण मी इंग्लिशमध्ये माझा विचार मांडून माझ्या लोकांना काय कळणार आहे माझ्या खासदारांनी काय मांडलं? त्याच्यामुळे मी माझ्याच भाषेत आणि माझ्या शैलीमध्ये त्या तिथं मांडणी करतो. वेळेप्रसंगी सभापतीला सुद्धा म्हणतो, सभापती मला बोलू द्या, हे सुद्धा केली होती बोलावं लागतं. आता मी जर इंग्लिशमध्ये बोललो तर माझ्या निम्म्या लोकांना कळणार नाही ना. शेवट मी गरिबांचा नेता आहे, शेतकऱ्यांचा नेता आहे, मी सर्वसामान्यांचा आहे. मला व्हाईट कॉलर लोकांशी मला काय त्याच्याशी हे नाही. ते केंद्र संसदेत कधी अशी अडचण आली का की विरोधक आहे त्याच्यामुळे कमी बोलू दिलं जातं, सत्ताधाऱ्यांना जास्त झुकतं माप दिलं? सगळीकडे अडचणी चालू असतात, मग काय रडायचं काय? सत्ताधिकाऱ्यांना बोलून देतात, जे सत्तेच्या बाहेर त्यांना बोलून देत नाही, मग आपण गप राहायचं का? बोलायचं, प्रयत्न करायचं. कधी कधी दुसऱ्याचं नाव घेतलं तरी उठायचं आणि बोलायचं. बोलतो मी, तसं पण करतो. आमच्याकडे त्या सभापतीकडे नाव असतं, ते घेतो नाव, समज तुमचं नाव घेतलं, पण त्यांच्या गोंधळात आपणच उभं राहून बोलायला सुरुवात करायची. अरे प्रयत्न केल्याशिवाय होत नाही.
तुम्ही पहा ना, आजपर्यंत कधी खासदार इतक्या वेळा मांडणी करताना दिसला का तुम्हाला कधी कुठला संसदेत खासदार? किती वेळेस तुम्ही भाषण केलं, कुठले कुठले मुद्दे अरे मांडले? कायम बोलतो मी, कायम बोलतो तिथं कायम. टीका अशी होत होती की माझी जे होते माझ्याकडून असं बोललं जात होतं की त्यांना समजताच 5 वर्ष निघून जातील आणि निवडणूक लागेल. काय काय प्रत्युत्तर काय असेल त्यांना? आता मी कशाला प्रत्युत्तर द्यायचं? लोक देतात ना, लोक देतात, मी कशाला द्यायचं? राजकारण झालं गेलं सोडून द्यायचं. मी कोणाला राजकारणामध्ये जास्त काळ कोणाला मी विरोधक समजित नाही. लोकसभेची निवडणूक त्यांची माझी एकमेकाच्या विरोधात झाली, निकाल लागला, विषय संपला, रात गई भात गई. कायमचं मी काय त्यांना विरोधक म्हणून काय माझं त्यांचं काय बांधायला बांधे का? माझं त्यांची काय भाऊबंदकी का आम्ही एकमेकाचं काय हे केलं का? झालं राजकारण. म्हणजे मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे. प्रत्येकाला तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी मला काय नाही, पण मी या विचाराचा आहे. लोकसभेची निवडणूक झाली, निकाल लागला, मतदान झालं, पेटीत मतदान पॅक झालं, विषय संपला, आपलं जनतेत काम करायचं. विरोधकांनी तो परवा आजही मान्य नाही केला. मेडिकल कॉलेज मंजूर तुम्ही केलं, तर विरोधकांकडून 2023चे दाखले दिले जात आहेत की ते आमच्या कार्यकाळात आम्ही ते मागणी केलेली होती. सास्त दाखले विकले देऊन काय उपयोग? हे ढळढळे दुनिया बघते ना त्या संसदेत, हाऊसमध्ये, पार्लमेंट मालूम आहे ना आपको. बरोबर. तिथं बोलल्यानंतर दुनिया पाहती कोणी मांडणी केली कोणी मागणी केली. ओरिजिनल लाईव्ह दाखवायचं ना. मला कुणीतरी म्हणलं अरे ते कोण श्रेय घेते काय की मी ते नड्डा साहेबांचं पत्र पाठवलं. आता माझ्याकडे 10-20 मंत्र्यांचे पत्र आता मला आले. ते आपण पत्र दिल्यानंतर त्यांचा रिप्लाय येतो ना. मी शिवाय हाऊसमधलं माझं भाषण पण आहे ना. बरोबर. पण आता मग ते मेडिकल कॉलेजचाच प्रश्न तुम्ही जो म्हटलं की ते मंजूर करून आणलं, त्याच्यावरून वाद सुरू झालाय. पालकमंत्री म्हणतायत की त्याच्यावर दावा नाही केला पाहिजे, उत्तर दक्षिणसाठी नाही आलं, ते जिल्ह्यासाठी आलेलं आहे. म्हणजे तो कुठेतरी विखे लंके वाद हा चालूच आहे. तर काय उत्तर काय असेल? वादाचा काय संबंध नाही. मी गरीब माणूस आहे, मी कशाला कोणाशी वाद करीन? माझे म्हणणं एकच आहे, मेडिकल कॉलेज प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे. बरोबर. ते स्वाभाविक आहे. उद्या तुम्हाला जर एखाद्या गोष्ट करायची म्हणलं, तुम्हाला वाटतं माझ्या गावात झालं पाहिजे, माझ्या गल्लीत झालं पाहिजे. आधी नाही का एखादं सरपंचाला गावात कॉन्क्रिटीकरण मंजूर झालं होतं ते दारात करतो. तसंच असतं, स्वाभाविक असतं, ते माणसाचा गुणधर्म आहे. तसं माझ्या पण स्वाभाविक आहे. मी खासदार आहे, माझ्या दृष्टीने नगर शहराचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे. बरोबर. पण जी माझी ओळख आज मी फिरलो, मी कुठं पण देशात ज्यावेळेस फिरतो, राज्यात फिरतो, मी कुठला खासदार म्हणून मला विचारलं जातं, अहिल्यानगरचा खासदार म्हणूनच विचारलं जातं ना. अहिल्यानगर हे शहर आहे, हा जिल्हा आहे. मला म्हणणार आहे का तू पारनेरचा खासदार आहे म्हणणार आहे का? नाही. बरोबर. हांग्याचा खासदार आहे म्हणणार आहे का? माझ्या ज्या शहराच्या नावाने माझी ओळख तयार होती ते शहर डेव्हलप झालं पाहिजे. त्यामुळं आणि जर या नगर शहराच्या 5 किलोमीटरच्या अंतरावर 10 किलोमीटरच्या अंतरावर जर ते मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा निश्चित फायदा शहरासाठी होतो आणि त्याचा फायदा जिल्ह्याला होतो. ते एखाद्या हॉस्पिटलला कनेक्ट मेडिकल कॉलेज असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लोकांना उपचार मिळतो ना फ्रीमध्ये. समज एखाद्या कोपऱ्याला गेलं तर तिकडलं इतक्या लांब जाणार आहे लोक. आता सगळ्यांची जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी शहराची झालेली असते. बरोबर. शहरात झालं पाहिजे. पण ते समजा सत्ताधाऱ्यांचं आहेच, विखेंनी तर विरोध केलाच होता, ते मागणी करत होते. मात्र स्वपक्षातील रोहित पवारांनी देखील मागणी केली होती की माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते स्वाभाविक आहे साहेब, आम्ही एका पक्षातले. बरोबर. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, आदरणीय रोहित पवार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत. आपण ते एका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. स्वाभाविक आहे त्यांना सुद्धा वाटतं की हे मेडिकल कॉलेज माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झालं पाहिजे. कर्जत जामखेड मतदारसंघ हा सुद्धा माझ्या लोकसभा मतदारसंघातच आहे. बरोबर. पण माझ्या दृष्टिक्षेपात जिल्हा आहे, त्यांच्या दृष्टिक्षेपात मतदारसंघ असल्यामुळं त्यांची मागणी स्वाभाविक आहे ना. रात्री आम्ही बरोबर होतो चोंडीला. आता रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघात मागच्या 5 वर्षापूर्वी भरपूर कामं केले ना. स्वाभाविक आहे. मी आमदार असतो तर मी म्हणलो असतो का तिकडंच घेऊन जा, मी ज्या तालुक्यातला आमदार तिकडंच म्हणलो असतो द्या. असं आहे ना, उघड आहे ना. म्हणजे आता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं असे काय गणित बदलली गेली? सबको मालूम आहे क्या हो आहे. म्हणजे एखादं काय वाटतं काय झालं? काय टेक्निकलचं युग आलेलं आहे. बरोबर. टेक्निकल. पण नेमकं आता टेक्निकल मध्ये काही मुद्दा असा कुठला अडचणीचा आला? तुमच्या खिशातला मोबाईल पण टेक्निकल टीम आम्ही बसली तिथून मोबाईल तुमचा हॅक करू शकतात.
बरं. हे सगळं कशामुळे झाले, मी माझ्या तोंडून कशाला कबूल करता, हे सगळी दुनियाला समजते. पहिलं राजकीय लेवलवरचेच काही लोक काही EVMच्या बाबत शंका निर्माण करीत होते, पण आमच्या शेतात काम करणारे राबणारे आमची महिला सुद्धा आता म्हणते यायला मसनीत काहीतरी घोटाळा झाला असेल, असा प्रकार आहे. याचा अर्थ ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती ना. आणि किती तज्ज्ञ लोकांनी ज्या देशाने मशीन काढल्या त्या देशातल्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे, त्या देशात सुद्धा याच्या बॅलेटवर मतदान घेतात. बरं. म्हणजे तिथल्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे का हे बॅलेटवर मतदान आलं पाहिजे. आणि कित्येक लोकांनी डेमो पण, मी तर मध्ये TV ला दाखवलं, एक जण डेमो करून दाखवला ना. पण ते जे आपण तसं म्हटलं EVMचा जर मुद्दा घेतो आपण, लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालं त्यावेळेस EVMच होतं, मात्र विधानसभेलाही EVMवरतीच मतदान झालं. तर मग आपण असं कसं म्हणू शकतो की विधानसभेला काही आता कसं असतं, मी आता लई क्लिअर बोललो ना, तर आता हे तुमच्या खाली पण लई कमेंट देणारे लोक असतात. नाही, ते लोक लगेच म्हणणार बघा लोकसभेला त्यांना लई, अरे पण लोकसभेचं सुद्धा आम्ही खोलात गेलो तर आम्ही ते पण गणित मांडू शकतो. पण जाऊ द्या, आम्हाला नाही जायचं खोलात, ठीक आहे, काय झालं ते झालं, गंगेला मिळालं, परत आम्ही नवीन जोशाने नवीन ताकदीने कामाला लागतो. आमचे पवारसाहेब निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या दौऱ्यावर फिरायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही लढणारे लोक आहेत. जो लढणारा लढवाया असतो तो कुठल्या गोष्टीची फिकीर नाही करीत ना. रेस का घोडा कभी रुकता भी नाही, कभी थकता भी नाही ना. आम्ही थांबलो का, आम्ही थांबणारे माणसं नाही, आम्ही काम करणारे लोक आहेत. नाही, बरोबर. तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला, आमदार केला तुम्ही लात मारत, स्वतः राजीनामा दिला होता पूर्ण कार्यकाळ संपण्याच्या आधीच. शरद पवारांच्या शब्दासाठी तुम्ही खासदार केलं, अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत आलं. अजित पवारांची साथ सोडली, काही पश्चाताप वगैरे होतोय का की दादांसोबत नाही आहे? राजकारणात कुठली गोष्ट आल्यानंतर ती आनंदाने पेलवायची असती आणि तिला त्या गोष्टीला काउंटर करून पुढं जायचं असतं. असं राजकारणात तो एखादी गोष्ट समज, ठीक आहे, राजकारणात सगळेच पत्ते सोयीचे पाडतात असं नाही. एखादा पत्ता उलटा पडला मग आपण पस्ताव नाही का, अरे आपण लय चूक केली, हे झालं गेलं, चल सोडून दे, नवीन ताकदी जोशाने आपण कामाला लागू. आज रडणारे लोकच करतात. रडणारे लोक आले असं केलं असतं तर मग जुळलं असतं राव, आणि आता लय अवघड झालं. अरे तुम्ही कुठं यशस्वी असे लोक होत असतात का? हे झालं चल, काय झालं ते झालं, चल विधानसभेला द्यायचा आणि राजीनामा देऊन टाकला, काय होईन, लोकसभेची निवडणूक होईन ते होईन, जुळलं. विधानसभेला परत काय झालं ते झालं, द्यायचा विषय सोडून. झालं ना, वर्ष होत आलं आम्हाला लोकसभेला, विधानसभेवाल्याला 5-6 महिने झाले असत्या. अरे 5 वर्ष मी आमदार झालेलं, मला कळायचं आता आमदारकी निघून गेली तर काय घेऊन बसले. दिवस कोणासाठी थांबून राहतात का? बदलत असतो काळ बदलत असतो. अरे राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात ना, मग का व्यक्तिगत मतभेद असतात का? राजकीय मतभेद असू शकतात, याचा अर्थ मनभेद नसतात ना. दादांची आमची भेट काय, दादांची माझी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाची भेट झाली, आम्ही बोललो एकमेकांसंग. एकदम मी आता मध्ये माझे 1-2 कामं होते तर मी फोन केला, दादा असं काम आहे. याचा अर्थ राजकीय काही गोष्टी असू शकतात, याचा अर्थ तुमचे काय मनभेद थोडे नाही. बरोबर. पण दादांनी कधी असं बोलणं झालं का की पक्षात या म्हणून परत? आता मी एवढा मोठा नेता नाही ना, मला म्हणते ती. पण पवार एखाद्या नेत्याला एक जुनं पक्ष कसं असतं, पक्षाचे लोक वापर कोणाला देतात माहिती आहे तुम्हाला? जो बडा मासा रहता है ना. नाही, पण शरद पवारांसारखे भीष्म पितामह हे देतात आणि त्यांच्या घरी मी आपला एक छोटा कार्यकर्ता आहे. कसं असतं, समज तुम्ही जे म्हणले ना, पवार साहेब माझ्या घरी चहा घ्यायला आले, तर मग श्रीकृष्ण आणि सुदामा, बरोबर आहे ना, श्रीकृष्णाला सुद्धा सुदामाच्या घरी गेलतेच ना, बरोबर. हां, मग तसंच आहे, ते पण आले. पण याचा अर्थ मी काय त्या रेंजमधला आहे का मला वापर द्यायला? माणूस रेंजमधल्याला वापर देतात ना. नाही, पण पवार कुटुंबांच्या जवळचे आहे, सगळ्या दुनियाला माहिती आहे ना, पवार कुटुंबाच्या जवळच आहे. मी तर माझा परिवार समजतो. एक तुम्हाला कुठंतरी असं वाटतं का की पवार कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने सध्या मतभेद झाले, 2 वेगवेगळे गट तयार झाले, भविष्यात एकत्र येतील? आता मला एवढं कळत असतं तर मी लगेच लाईव्हला सांगितलं असतं ना, सगळ्या TV ला माझी बाईट लागली असती, निलेश लंकेनी सांगितलं तेच खरं घडलं.
अरे राजकारणात मी बऱ्याच वेळा सांगत असतो, मी ज्या पक्षात काम करतो ना ते एक हे मंदिर आहे, कळश आहे. कधी पण पायातल्या दगडांनी कळसाकडे बघायचं नसतं. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडायची असती, कोणची हे सगळं पेलवायची. बरोबर आहे ना. तसं मी या पक्षाच्या प्रक्रियेतला हे शेवटचा घटक आहे आणि शेवटच्या घटकाने इतक्या उंचीचा विचार करायचा नसतो कधी. पण खासदार लंकेंची काय इच्छा आहे की पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे राजकारणाच्या सोयीने? तुम्हाला एक सांगू का, मी तर रोज मला सगळे मीडियावाले हेच विचारित आहात. मी सगळ्यांना हेच सांगतो, पवार हा परिवार आहे, आम्ही त्या परिवारातले सदस्य आहे. आणि तुम्ही पहा, तुमच्या परिवारातल्या तुम्ही ठीक आहे, माणसं जरा थोडे मोठे झाल्यावर त्यांच्या इच्छा अपेक्षा जरा वाढल्यानंतर काही मतभेद होऊ शकतात. पण जे कुटुंबातले लहान लहान पोरं असतात ना, त्यांना असं कधी वाटत नाही का आपला चुलता वाहिली निघावा, का आपल्या आजोबाने वाहिली चूल मांडावा, असं कधी वाटत नाही. लहान लहान पोरांची काय अपेक्षा असती, हे सगळं कुटुंब आपलं कसं आहे, सगळं एकत्र राहिलं पाहिजे. बरोबर. चुलता पण माझ्याशी प्रेमाने बोलला पाहिजे, चार कधी कधी मला शिव्या दिल्या पाहिजे, वडील पण बोलले पाहिजे, चुलती पण बोलली पाहिजे, आजार रागावला पाहिजे. हे त्या पोरांना आनंद असतो. तुम्ही पहा, एखादं विभक्त कुटुंब झालेलं पाहिलं तुम्ही शहरात राहता ना, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही एखादं खेड्यातलं विभक्त कुटुंब होत असताना त्या लहान मुलांची परिस्थिती बघा, सगळ्यात जास्त ते दुःख त्या लहान मुलांना असतं. त्यांचं विचारात कोणी घेत नाही, पण त्या लहान मुलांना दुःख असतं. अरे आपलं परिवार बघ ना, शेवट पोरांचं नातं असतं. कधी कधी आई वडील सोडून त्या मुलांचं नातं त्यात चुलता चुलतीकडं असतं, नाही तर कधी कधी आजी आजोबांचं नातं असतो, ते जिव्हाळा असतो. पण हे 3 चुली झाल्यानंतर त्या पोरांना दुःख असतं. तसं आम्हाला पण वाटतं साहजिक की हा परिवार एकत्र राहावा. राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, पण त्याबाबत आमचे आदरणीय पवारसाहेब असो, हा परिवार एक संघ आहे. तुम्ही पाहिलं असेल, राजकारणात मतभेद असू शकतात, पण कौटुंबिक कार्यक्रमाला सगळे पवार परिवार हा एकत्र असतो. दिवाळी असो, तुमचं पाडवा असो, तुमचा इतर एखाद्या मधल्या काळात दादांच्या मुलाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता, सगळे एकत्र असतं. हे सगळे एकत्र बघितलं आनंद वाटतो ना, साहजिक आहे ना. पण ते मागं असंही म्हटलं जात होतं की शरद पवार आता खूप ज्येष्ठ झालेले आहेत, त्यांनी थांबलं पाहिजे, निवृत्ती घेतली पाहिजे आणि आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, पवारसाहेबांनी आता निवृत्ती घेणं योग्य आहे का किंवा घेतली पाहिजे का? अरे पवारसाहेब हे कोण म्हणतं ज्येष्ठ आहे? वारंवार त्यांच्या वयाचा देखील उल्लेख केला जातो. पवारसाहेब 25-30 वर्षाच्या तरुणाला लाजवते ना, असं आजही काम करतात. पवारसाहेब आजही 20 घंटे काम करतात. 20 घंटे काम करणारा नेता ह्या वयामध्ये देशामध्ये सुद्धा नाही. आणि पवारसाहेब सकाळी 6:30-7 वाजता लोकांना भेट द्यायला सुरुवात करतात. पवारसाहेब आज पण नॉनस्टॉप 1,000 किलोमीटर फिरतात. पवारसाहेबांना मी एक प्रश्न विचारला होता, साहेब तुम्ही एवढं फिरता महाराष्ट्रात, एवढं फिरता, तुम्ही हेलिकॉप्टर का वापरत नाही? तुम्ही हेलिकॉप्टरने प्रवास करायला पाहिजे. पवारसाहेब मला म्हणतात, मी राजकारणात 50-55 वर्ष झालं राजकारणात. 50-55 वर्षाच्या राजकारणात मी ह्या राज्यात काही बदल घडवले आणि ते बदल घडवल्यानंतर मी आज फिरत असताना मला त्यामध्ये काय बदल घडले आणि अजून काय बदल घडवणे अपेक्षित आहे हे मला पाहायला मिळतं. आणि मला हे पण त्यांनी सांगितलं, तू पहा, मला म्हणले तू अभ्यास कर. मी एखाद्या गावात उतरल्यानंतर मी तिथल्या कार्यकर्त्यांना विचारलं, अरे इथं पाणी आहे का, इथं काय शेतात काय माल आहे, बरोबर, मग काय मार्केट मिळालं, इथं मार्केट कमिटी कुठं आहे, काय, ही मी चौकशी करीत असतो. आणि ह्या चौकशीतून मला या राज्यामध्ये अजून काय बदल घडवणं अपेक्षित आहे हे मला लक्षात येतं. म्हणून मी गाडीने प्रवास करतो. म्हणजे एवढा दूरदृष्टी असणारा नेता बरोबर आज पण 100 वर्षाने काय बदल घडवणे अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवारसाहेब. हे देशातलं एकमेव उदाहरण असू. फडणवीसांनी देखील मध्यंतरी त्यांचं कौतुक केलं. करणारच ना, राजकारणामध्ये एकमेकाचा विरोध असू शकतो, पण सत्य तर सत्य असतं. पण सत्य कधी झाकून राहत नाही. त्यामुळे सत्याच्या एक दिवस तरी सत्य बाजूचा गुणगौरव करावाच लागतो. पण ती कौतुकाची फुलं कुठंतरी जाऊन उद्या दोन्ही गट जे आहे ते विभक्त झाले, ते एकत्र येण्याच्या दिशेने पावलं होतं का काय? आता मला तर काय माहीत नाही. मी आता दोघांना पण विचारीन आता आणि तुम्हाला फोन करून सांगेन.
शरद पवारांचा उल्लेख केला तुम्ही, ज्येष्ठ आहेत आणि त्यांचे ज्या पद्धतीने पावलं आहेत तर त्या पद्धतीनेच पाऊल आपलं पडलं पाहिजे, एक त्यांना तुम्ही प्रेरणास्थान मानतात. ज्यावेळेस खासदारकीची पहिली टर्म होती तर पहिल्यांदा संसदेत, त्यानंतर कशा पद्धतीने तिथं कार्यपद्धत चालती किंवा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना शरद पवारांचा असो किंवा सुप्रियाताईंचं कोणाकोणाचं मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वाचं मला ठरलं? 5 वर्षे मी आमदार म्हणून काम केल्यानंतर मला बऱ्यापैकी हाऊसमध्ये कामांची मला माहिती होती. पण संसदेत गेल्यानंतर काय राज्यातलं काम आणि संसदेतल्या कामामध्ये तसा बऱ्यापैकी डिफरन्स असतो बऱ्यापैकी. पण आम्हाला तिथं गेल्यानंतर अडचण आली नाही, कारण मी ज्या हाऊसमध्ये बसतो त्या हाऊसमध्ये आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आहेत. बरोबर. आणि ताई आम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. आम्हाला एखाद्या मिनिस्टरकडे जायचं म्हणलं नुसतं ताईंना सांगितलं ताई माझं या मंत्र्यांकडे काम आहे, तर ताई स्वतः उठून आमच्याबरोबर त्या मंत्र्याकडे येतात आणि मंत्र्यांना आमची ओळख करून देऊन आमचं कामसुद्धा मार्गी लावून देतात. त्यामुळं आम्हाला अडचण येत नाही. आणि माझ्या माहितीनुसार आता मी सुद्धा वर्ष झाले संसदेत आहे. संसदेमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर खासदार म्हणून जे कोणी असं ना ते म्हणजे सुप्रियाताई आहेत. त्यांचं सगळ्यांशी एकदम चांगले संबंध आहेत. आणि जे आपल्याकडं आपण वडावडी येते पाहतो ना, तिथं आम्हाला असं काय जाणवलं नाही. ताईंच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस एखाद्या मिनिस्टरकडे जातो तर त्यावेळेस निश्चित सकारात्मकच त्याबाबत विचार केला जातो. असं त्यामुळे आम्हाला कधी काय एवढं अडचण येत नाही. संसदेतला असा काही किस्सा की जो आता प्रथमच अनुभव संसदेत तुम्ही गेलात, पहिलीच टर्म आहे, तर काही असा एखादा इंटरेस्टिंग किस्सा काही घडला? नाही, इंटरेस्टिंग किस्सा नाही घडला. आता इंटरेस्टिंग किस्सा करण्यासाठी आम्ही संसदेत नाही गेलो. आम्ही त्याच्यावेळेस भाषेचा ज्यावेळी उल्लेख झाला होता की सगळ्यांना असं वाटलं होतं खासदार कुठल्या भाषेमध्ये तिथं नाही का प्रश्न मांडतील, त्याच्यावरून टीका झाली होती, टीका टिप्पणी. बरोबर आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी संसदेमध्ये मी जो प्रश्न मांडतो तो माझ्या मातृभाषेमध्येच मांडतो, मराठीत मांडतो. त्याला कारण एक आहे, कारण माझ्या मतदारसंघातल्या लोकांना लक्षात आलं पाहिजे की मी ज्या खासदाराला निवडून दिलो तो काय बोलतो, हे प्रामुख्याने लक्षात आलं पाहिजे. आणि मी जी शपथ घेतली ती इंग्लिशमध्ये घेतली. बरोबर आहे ना, तेच बोलायचं ना. मी इंग्लिशमध्ये का शपथ घेतली? मी ज्यावेळेस संसदेमध्ये माझी शपथ घेतो आणि माझी ओळख परेड असते, थोड्यात ओळख परेड, बरोबर, ती ओळख परेड देशातले लोक पाहत असतात. देशातले म्हणजे केरळचे लोक केरळी भाषा बोलतात, तमिळनाडूचे लोक तमिळ भाषा बोलतात, कर्नाटकचे लोक वेगळीच भाषा बोलतात, तुमचे काश्मीरचे लोक वेगळी भाषा बोलतात, यूपीचे लोक वेगळी, सगळ्या ऑल भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा आहे. बरोबर आहे ना. पण या सगळ्या भाषा वेगवेगळ्या जरी असल्या तरी जनरली आपल्या देशामध्ये एक दुय्यम दर्जाची भाषा म्हणून समज आपल्याकडं महाराष्ट्रात विचार केला तर आपण मराठी, हिंदी, इंग्लिश, बरोबर आहे ना. बरोबर. पण प्रत्येक स्टेटमध्ये, केरळमध्ये गेल्यानंतर केरळी भाषेनंतर दुसरी दुय्यम भाषा कोणची? इंग्लिश आहे. म्हणजे जनरली इंग्लिश भाषा ही देशातील लोकांना बऱ्यापैकी समजते. आणि ज्यावेळेस आपण देशाच्या संसदेत बसतो आणि ज्यावेळेस आपली तिथं शपथ होत असते, आपली ओळख परेड होत असते, त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये दिली पाहिजे. याचा अर्थ आपली ओळख देशातील प्रत्येक भागामध्ये गेली पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये त्या दिवशी शपथ घेतली. म्हणजे काय त्यामागं कुठला वेगळा हेतू नव्हता. तर राहुल गांधींशी काही कधी भेट वगैरे कायम होती? राहुल गांधी आमच्या समोर बसलेले असते. काय गप्पा, काय चर्चा, काय नेमकं कायम आम्ही आता माझ्याकडले कायम आम्ही आता एका हाऊसमध्ये आहे ना आम्ही. राहुल गांधी साहेब हे काँग्रेसचे नेते आहेत. बरोबर आहे ना. मग नरेंद्र मोदी साहेब हे आमचे देशाचे नेते आहेत, प्रधानमंत्री. हे सगळे हे नेते देशाचे, एका पार्टीचे, पक्षाचे मोठमोठे. पण ते ज्या हाऊसमध्ये बसतात त्याच हाऊसमध्ये मी पण बसतो. मोदींचे ज्या मतदारसंघात, ज्या लोकसभा मतदारसंघात 25 लाख लोकांतून निवडून आले, तेवढ्याच संख्या असणाऱ्या मतदारसंघातून मी पण निवडून आलो. त्यामुळं तिथं बसल्यानंतर तर सगळे सारखेच आहेत ना. उद्या आमची सत्ता असती तर मग आम्ही सुद्धा त्या खुर्चीवर बसलो असतो ना. बरोबर. त्याच्यामुळे असं काय वेगळं आपल्याला ती भीती कोणाला असते, अरे लय मोठे साहेब आहे. अरे पण ते मोठे साहेब एका लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले ना. मी छोटा का असं ना, पण मी पण खासदार आहे ना. त्यामुळं काय, अमित शहाची भेट घेतली होती तुम्ही? सगळ्यांना भेटतो आम्ही तिथं.
सगळ्यांना भेटतो. आपल्याला काय, मी सगळ्या मंत्र्यांना पत्र देतो, त्याला काय आपल्याला माहिती आहे ना हे काय. अरे ते उद्या सत्ता नसली तर उद्या त्यांच्या खुर्चीवर आमच्यासारखे असू शकतात ना, आमच्यासारखे म्हणजे असे असू शकतात ना. बरोबर आहे का नाही. नाही. मोदींच्या जे लोकसभे आता मोदी सरकार म्हटलं जातं, तर काय वाटतं भाऊ, काय कामगिरी व्यवस्थित वाटते त्यांची, किंवा आघाडीचं सरकार पाहिजे होतं, इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे होतं, काय वाटतं? अरे स्वाभाविक आहे ना, इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे होतं. इंडिया आघाडीचं सरकार म्हणजे सेक्युलर विचाराचं सरकार आहे. आणि ते सरकार सगळ्या जाती धर्माला पंथांना घेऊन चालणारं सरकार. आणि ज्या काँग्रेस विचारधारेच्या सरकारने या राज्यात नाही देशामध्ये राज्य केलं, सगळ्या म्हणजे शासकीय कंपन्या असू, शासकीय सगळ्या जेवढ्या संस्था होत्या त्या चांगल्या अवस्थेत ठेवण्याचं काम केलं. पण नंतरच्या कालखंडात आपलं मोदी साहेबांच्या सरकारमध्ये BSNL विकलं, सगळंच म्हणजे खाजगीकरणाला जास्त वाव देण्यात आला. प्राधान्य शेवट खाजगीकरणाला जास्त वाव दिल्यामुळं सरकारी नोकऱ्या गेल्या ना, आमचे बेघर झाले ना पोरं. बरं खासदार साहेब, आता संसदेत गेल्यानंतर प्रत्येकाला निधी वाटप केला जातो. किती निधी मिळाला आपल्याला आजवरती या विकास कामांसाठी, आणि किती निधी खर्चित झाला? निधीच्या बाबतीत आहे ना, सध्या म्हणजे सरकारकडून ज्या पद्धतीने निधी मिळणं अपेक्षित आहे ना, तो निधीच मिळाला नाही. आमच्या खासदार लोकांना किती निधी आहे माहिती आहे का? स्वतःचं खासदार फंड म्हणलं तर 5 कोटी रुपये. अरे 5 कोटीमध्ये 6 मतदारसंघ सांभाळायचे, 5 कोटीत काय होणार आहे? पण ठीक आहे, केंद्राच्या ज्या योजना आहे ना त्या आम्ही प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. समज तुम्हाला मी मगाशी सांगितलं, रस्ते असू, मोठमोठ्या रेल्वे लाईन असू, न होणारे न भूत न भविष्य. आज माझ्या पहिल्या फेजमध्ये माझं राऊरी तर शनी शिंगणापूर रेल्वेला मंजुरी मिळाली, 482 कोटी रुपयाला कामाला मंजुरी मिळाली. बरोबर. माझा टोटल संभाजीनगर ते पुण्यापर्यंत रेल्वेला एक 3,500-4,000 हजार कोटी रुपयाला त्याला मंजुरी मिळेल. असे काही मोठमोठ्या रस्ते आहे ना, 400, 500 कोटी रुपयाला. आता हे केंद्राच्या माध्यमातून आता आमचं सुरत चेन्नई मार्गे लागणच ना, सगळ्या गोष्टी. पण आम्हाला आमचं म्हणणं काय आहे, आम्ही ज्यावेळेस गावागावात जातो ना, काही लोकांचं मागणं असतं का आम्हाला एखाद्या शाळेला कंपाऊंड द्या. याला जो निधी आहे तुटपुंजा निधी, याला जास्त प्रमाणात निधी पाहिजे ना. आम्ही मधल्या काळामध्ये मागणी पण केली का आम्हाला प्रत्येक मतदारसंघ वाईज कमीत कमी 5-5 कोटी रुपये, 5-25 कोटी रुपये मिळाले तर आम्हाला छोटे छोटे कामाला देता येते. आता मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून असं एक चांगल्या प्रकारे इथं रुग्णांची सेवा वगैरे होईल, किंवा मोठ्या शहराच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही भागणार, आपल्या नगरसारख्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं तर रोजगाराच्या दृष्टीने खासदार लंकेंचं काय विजन असणार आहे, की कुठलं पाऊल असणार आहे? मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो. तुम्ही मेडिकल कॉलेज हा विषय तर आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी संसदेमध्ये एक प्रश्न मांडला आणि मागणी केली. मी सांगितलं की आमचं एक बजेट असतं, केंद्र सरकारचं बजेट असतं, राज्य सरकारचं बजेट असतं. त्यामुळं PWD विभागाला एवढे कोटी रुपये, क्रीडा विभागाला एवढे पैसे, आरोग्य विभागाला एवढे पैसे, अजून इतर विभागाला एवढे पैसे. माझं काय म्हणणं होतं, इतर विभागाला थोडा कार्ड देऊन आपला बजेट, आरोग्याचं बजेट वाढलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं आज सगळ्यात आपल्या देशाला सगळ्यात मोठा महाभयंकर धोका आहे तो म्हणजे मोठमोठ्या आजारांचा, कॅन्सर सारखा. थोडक्यात बरोबर, कॅन्सर असू, तुमच्या किडण्यांचा असू, वेगवेगळ्या इतक्या छोट्या छोट्या मुलांना आजाराला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं गरीबातल्या गरीबाला सुद्धा शासकीय हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार मिळाला पाहिजे. म्हणजे माझ्या एखादा आता तिथं गेल्यानंतर कुपन दाखवायचं, आता लिव्हर ट्रान्सफर करायचं जर म्हणलं तर 15-16 लाख रुपये लागतात. बरोबर. आणि त्यांनी ते कुपन दाखवायचं, मग ते सरकारने सांगायचं या कुपनावर तुमच्या महात्मा फुले योजनेतून 1.5 लाख रुपये मंजूर, CM फंडातून लाख रुपये मंजूर, PM रिलीफ फंडातून लाख रुपये मंजूर. अरे पण त्याच्यातून ऑपरेशन होतं का? असे ऑपरेशन फ्रीमध्ये झाले पाहिजे. तुम्ही बाहेरच्या देशात, प्रगत राज्यात जा, प्रगत देशात जा, राज्यात नाही प्रगत देशात जा, तिथं मेडिकलला सगळ्या सुखसुविधा खाजगी हॉस्पिटलच्या तुलनेत सरकारी हॉस्पिटलमध्ये सुखसुविधा आहे त्या झाल्या पाहिजे. आरोग्याच्या सक्षम योजना उभ्या राहिल्या पाहिजे, त्याबाबत सुद्धा मी मागणी केलेली आहे. आणि बेरोजगारांच्या बाबतीत
सगळ्यात महाभयंकर आपल्या देशासमोर समस्या आहे. निवडणुकीच्या टायमाला अनेकांनी घोषणा केला, आम्ही इतके कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, तितक्या कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, पण अंमलात काही नाही. आज बेरोजगारी होतं का रोजगारासाठी? अरे मी रोजगारांसाठीच लढतो ना, रोजगारांसाठीच लढतो मी. मला माझ्या भागामध्ये MIDC, मी एवढं औद्योगिकरण वाढलं. मी ज्यावेळेस एका गावचा सरपंच होतो त्यावेळेस एकच कंपनी होती, अमेरिकन ॲक्सल नावाची कंपनी होती. त्यानंतर एक उमा प्रिसिजन कंपनी होती आणि एक मंगलमदा ऑइल मिल कंपनी होती. या 2-3 छोट्या कंपन्या होत्या. पण मी काळाची पावलं ओळखली, मी परिस्थिती ओळखली, मी त्या उद्योजकांना संरक्षण दिलं, स्थानिक लोकांचा त्यांचा मेळ घालून दिला. म्हणून आज सगळ्यात मोठं औद्योगिकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ते सुपा MIDC वरून वारंवार असं एक चर्चा केली जाते की गुंडगिरी, दहशत, तिथलं ती दहशत मोडीत काढणार असं म्हणतायत. काही लोकांकडे भांडवलच नाही. ठीक आहे, माझी गुंडगिरी आहे ना, माझी दहशत आहे ना, कुणी आरोप करायला पाहिजे? औद्योगिकरण उद्योजकांनी आरोप करायला पाहिजे. पण उद्योजक लोक म्हणतात निलेश लंकेंचं आम्हाला संरक्षण आहे, निलेश लंकेंचा सपोर्ट आहे, पण विरोधकांकडे काहीच भांडवल नाही. मग उठसूट काय सुपा MIDC गुंडगिरी बंद झाली पाहिजे. पण गुंडगिरी कोणी केली हे दाखवा ना आधी. बबल करायचा, शो करायचा, हे फक्त मुद्दा आहे. त्यांना असं वाटतं की सुपा MIDCतून निलेश लंकेंना रसद मिळते. निलेश लंकेनी कुठल्या उद्योजकाकडून 1 रुपया जर घेतला असेल ना, राजकारण सोडून देईन. पण विरोधकांना असं वाटतं की माझं राजकारण फक्त उद्योजकांच्या जीवावर राजकारण चालू आहे. उद्योजकांना समर्थन, उद्योजकांना संरक्षण देणारा कार्यकर्ता आहे, कारण मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. या महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण कुणी उभा केला असेल ना, सुपा MIDC असो, नगर MIDC असो, किंवा चाकण MIDC असो, रांजणगाव MIDC असो, तुमचे बारामती पुरंद MIDC असो, त्याचं औद्योगिकरण कुणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं. बरोबर. त्यामुळे पवार साहेबांची शिकवण आहे आम्हाला, औद्योगिकरणाला, उद्योजकांना संरक्षण दिलं पाहिजे, ती डेव्हलपमेंट वाढते. आम्ही कसली गुंडगिरी केली? आम्ही गुंडगिरी केली असते तर वाढला असतं का? मी सरपंच असताना एक कंपनी होती, एवढ्या मोठ्या कंपन्या, कुठल्या एका उद्योजकांनी आला तक्रार दिली का? अरे यांनी तर उद्योजकांना बोलून घेतलं आणि सांगितलं त्याच्या विरोधात तक्रार द्या. बरं, म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून तसे डावपेच टाकले जातात. काही वेळा डावपेच, अरे काय किती वेळा डावपेच टाकले, काही डावपेच ते अंग फिरलेत त्यांच्याच. किती वेळा उद्योजकांना ते उद्योजक कशाला तक्रार देतात? जेव्हा माणसानी कधी अडचणत नाही तो मदतच करतोय. किती वेळा त्यांना घे बोलून इकडं. अरे उलट उद्योजकांना त्रास देणार ती हे मध्ये त्या काही आपलं त्या तुमच्या कामगार आयुक्ताला बोलून सांगितलं सगळ्यांचे लायसन्स कॅन्सल करा. अरे काय धंदा लावला तुम्हाला? जर त्या MIDCला मदत करायची तर लायसन्स कॅन्सल करून आणले का? सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स केले कॅन्सल. मध्ये काय म्हणले, सगळ्या MIDCला नोटीस काढल्या अधिकाऱ्यांमार्फत, लावा मुंबईला मिटिंग. अरे काय संबंध तुमचा मिटिंगचा आणि त्यांचा? अरे त्यांनी स्वतःची गुंतवणूक आहे, बँकांची घरघर लागली त्या उद्योजकांच्या मागे, त्यांना मदत करायचं सोडून त्यांना हेलपाटी मारायला लावायची का? मध्ये काय आपल्याकडे सालीमठ नावाचा कलेक्टर होता, बरोबर, त्याला 4 वेळा सांगितलं लावा मिटिंग, त्यांनी घ्यायचेच उद्योजक बोलून. अरे काय. मग तुम्हाला जिल्हा परिषदेतून देखील तशीच अडचण आली होती. तुम्ही मध्यंतरी जिल्हा परिषदेचे जे CEO होते, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांच्या विरोधात देखील त्या CEO तर मी किती वेळा आरोप केला, म्हणलं येतो नोकरीला कसा CEO म्हणून आलाय, येतो एखाद्याचा चाकरी म्हणून काम करीत होता. पण म्हणजे तुम्हाला वाटत नाही लोकप्रतिनिधी कसा बोलतो, ते त्या लायकीचाच होता. पण जे तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना अडचणीचा सामना करावा लागला असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीमध्ये थोरात यांनी तुमच्या जलजीवन मध्ये तर त्या शिवच्या आशीर्वादाने इतका मोठा भ्रष्टाचार झाला. म्हणजे जलशक्ती मिनिस्टरला जाऊन नोटीस दिलं, त्यांची कमिटी पण आली, ती कमिटी त्यांच्या लेवलला काहीतरी केलं असं, पण करणार आहे मी, पाठपुरावा सोडणार नाही. ते लंकेंना अडचणीत आणण्यासाठी किंवा लंकेंना ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी डावपेच टाकले जात आहेत. थोरातांना म्हणजे जे कधी पराभूत नाही झाले असा त्यांचा जो इतिहास होता, मात्र लंकेंना लोकसभेत मदत केली म्हणून त्याची परतफेड म्हणून त्यांना ते पराभवाला सामोरं जावं लागलं. बाळासाहेब थोरातांचा पराभव जनतेतून झाला का? मी मगाशी जे आरोप केलं हे टेक्निकलचं युग आहे ना, टेक्निकलमध्ये काही पण होतं ना, हे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानच हायजॅक झालं तर काय करणार आहे? थोरात साहेबांनी इतकं काम आहे का? थोरात साहेबांनी प्रत्येक कुटुंबाला मदत केलेली. थोरात साहेबांनी इतका सहकार, ऐका, थोरात साहेबांनी इतका सहकार, राज्यात सुद्धा एवढा आदर्श सहकार थोरात साहेबांचा चालू नाही. थोरात साहेबांचं सहकार्य साखर कारखाना पहा, बरोबर, थोरात साहेबांची दूध संस्था पहा, थोरात साहेबांच्या इतर संस्था पहा, सहकारी संस्था.
अतिशय सक्षम आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला डिव्हिडंड जातो वर्षाला. ते लोक असं करणार आहे का? पण तो पराभव आणि असं कुणी ते काय असतं ते ना आघोरी आनंद असतो काहींना, अरे आम्हीच केलं, अरे वरूनच झालं भाऊ. म्हणजे तशीच परिस्थिती आपण बघितली की पारनेर मतदारसंघाच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचं वातावरण होतं. विधानसभा निवडणुका देखील सत्तेत महाविकास आघाडीत असेल असं गणित जुळवलं जात होतं. तर त्या अनुषंगाने पारनेरमध्ये ज्यावेळेस सगळ्या राज्यांनी बघितलं ना उमेदवारीचा सगळ्या, आता माझी निवडणूक बघा, तुमच्या थोरात साहेबांची निवडणूक पहा, कराडला आमचे बाळासाहेब पाटील म्हणून आहे ते पहा. अरे सगळे मातब्बर लोक आमचे बरोबर खड्यासारखे निवडले ना. आमचे गडाख साहेबांची निवडणूक पहा, अनेक अशा निवडणूक, पृथ्वीराज बाबांची निवडणूक पहा, आमचे जयंत पाटील साहेबांची तर काठावर निवडून आले. ते सीट 1,00,000-1,50,000 मतांनी निवडून येणार सीट होतं. आमच्या रोहित पवारने घराघरात मदत केली. प्रत्येकाच्या कुटुंबात पोरग जन्माला आल्यावर त्याला 1,000-1,500 रुपयाचं किट जाते त्याच्या घरात. फार ते पोरग जन्माला आल्यापासून तर एखादं वयस्कर माणूस शेवटाच्या घटकापर्यंत मदत केली रोहित पवारांनी. त्यांना 1200 मतांनी बॅलेटवर निवडून आले ते. म्हणजे ही परिस्थिती काय, याच्या खोलात तुम्ही जायला पाहिजे ना, उलट आम्हाला सांगायला पाहिजे. तर आमच्या कोणी विचारता लोकसभेमध्ये तुम्ही या क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत ना, तुम्ही मुळाशी जाऊन तुम्ही जनतेपुढे आणलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. असे कित्येक आमचे यांचे विलासराव देशमुखांच्या पण घरात एक पराभव झाला ना. बरोबर आहे ना. अमित देशमुख पराभूत झाले, आपला धीरज निवडून आला ना. अमित देशमुख, अरे त्या कुटुंबाने किती मोठं देशमुख साहेबांचं, किती विलासराव देशमुख साहेबांचं किती मोठं काम होतं. त्या मतदारसंघाचे प्रत्येक घराघरातला माणूस नोकरी लावलाय. ते किती ते बिचारे अमित पडला. आपले आमचा धीरज देशमुख पण त्याची सुद्धा किती पण हेच आपण जसं उल्लेख केला जिल्ह्यापुरता, आपला विश्वजित कदम आमचा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणारा विश्वजित कदम किती कमी मतांनी निवडून आला. आणि त्यांनी तर त्या विश्वजित कदमांच्या कुटुंबाने तर त्यांच्या मतदारसंघातला प्रत्येक घरातला एक माणूस नोकरी लावला काय. आणि शिवाय फुकाट लावलेत, बाकीच्यांसारखे आतल्या हाताने पैसे घेऊन नाही लावलेले, फुकाट लावलेले कुटुंबासारखे सांभाळित लोक ते सुद्धा काटावर निवडून आले. आमचे ते कुणाल पाटील धुळ्याचा, त्यांची सुद्धा मोठी संस्था आहे. हे याच्या खोला तुम्ही जा बरं. आता तेवढं काम करा. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी असो की तुम्ही जे बलाढ्य विखे आहे, विखे कुटुंब मांडलं किंवा त्यांचा जो इतिहास बघितला, एक मोठा इतिहास होता. पण त्यांना पराभूत करणारे लंके ज्यावेळेस विधानसभेला राणीताई लंके विधानसभेच्या उमेदवारीमध्ये होत्या, तर त्यांना पराभवाला का सामोरं जावं लागलं? नेमकं कुठले गणित चुकले गेले? सांगितलं ना, गणित चुकले नाही. मी आता तुम्हाला इतक्या काय सांगितलं, तुम्ही जरा खोलात जा आणि तंत्रज्ञानाच्या बाबत समाजापुढे आणा काय झालं. मी एवढे लोकांचे सांगितलं ना, आमच्या थोरात साहेबांपासून तर तिकडे बाळासाहेब पाटील, तर आमचे धीरज देशमुख, आपला अमित देशमुखांपासून तर हे सगळे बाळासाहेब पाटील, हे सगळ्या लोकांचे सांगितलं ना. 1.5 लाख लोक मतं निवडून येणार लोक 10,000 9,000 मतं निवडून आले. तर आमच्या कोल्हापूर भागामध्ये सगळेचे सगळे सीट 1,06,000 मतांनी निवडून आले. असं काय, असा ट्रेंड कसा होऊ शकतो? पण आता ज्यावेळेस एकाच मतदारसंघामध्ये विचार केला, पण पारनेरमध्येच आमदार तिथले आणि खासदार एकाच तालुक्यामध्ये आहे, तर तिथं विकास कामं करताना कुठली अडचणी वगैरे, सत्ताधारी विरोधक अशी मला कसली अडचण येत नाही कोणाची. जलजीवनवरून त्यांनी काही आरोप केले होते की नाही, हे तत्कालीन जे होते आमदार त्यांच्या, मी त्या आरोपाचा विचार नाही करीत. मी कधी बघत नाही. मी काम करणारा माणूस आहे. तुम्हाला एक सांगू का, 2 हत्ती चालतात, 2 हत्ती. एक हत्ती राजमार्गाने चालतो, बरोबर आहे ना. एक त्या ट्रॅकने हत्ती चाललाय आणि एक ह्या हत्ती चालला, एक राजमार्गाने चाललाय. आणि दोन्ही बाजूला कुत्रे भुकातात. त्या हत्तीला भुकातात आणि राजमार्गाने चालणार त्याला पण भुकातात. पण तो हत्ती ना, कुत्रे भुकायला लागले का तिकडं पळतो. पण ह्यो जो हत्ती आहे ना, ह्यो असा चालत असतो. ह्यो हत्ती त्या हत्ती इकडं माग नादी लागत होतो, तो हत्ती शर्यत पण पार करतो. तसं दुर्लक्ष करायचं. राजकारणात टीका टिप्पणी होत असते, लोक विरोध करीत असतात. याचा अर्थ त्या गोष्टीच्या लय खोलात जायचं नसतं. आपण पाहून न पाहिल्यासारखं करायचं, काम करीत राहायचं. राजकारणात डिस्टर्ब नाही व्हायचं. आम्ही पण काम करतो, आम्ही 20 घंटे काम करतो. आमच्यावर लोक टीका करतात, आमच्यावर लोक ट्रोल करतात. मग आपण तोच विचार करायचा का,
अरे ज्याला बटन तसं वागन तो, त्याला परमेश्वराने तशी बुद्धी दिली, सद्बुद्धी म्हणा किंवा दुर्बुद्धी म्हणा, त्याला आपल्याबद्दल काय वाटतं ते मांडीन. आता कालच मला कोणीतरी सांगितलं, तिकडं कुठं मुरबाडच्या तिकडला राहणार, आणि तो सांगत होता एम-आय-डी सुपा एम-आय-डी शीत काय चालला, त्याला काय ढाकलं माहिती आहे त्याला. सुपा एम-आय-डी शीत गुंडगिरी तिथून सांगत होता. मग त्याचं पेज बघितलं तर तो वेगळा एका पक्षाच्या फॉलोअर्स होता. हां, अरे तिकडला माणूस जर निलेश लंकेची गुंडगिरी सांगत होतो, इकडे येऊन बघ बाळा, तुला समोरासमोर काय आहे का बघ ना. काही लोकांना आहे ना समाजाचं काडीचं काम नाही. एखाद्या गरीबाच्या पोराच्या हातात बिस्किट पुडा सुद्धा देत नाही, पण तो सुद्धा निलेश लंकेला काही समजत नाही. अरे समजत नाही, पण तू खासदार म्हणून निवडून आलाय ना. तुम्ही आम्ही 10 कामं केलेलं सोडून एखाद्या कामाला टाक चुकायला लगेच आमच्यावर ट्रोल करायचं. आधी आपण काय करतो हे शोधलं पाहिजे लोकांनी. पण समाजामध्ये आपण काही नाही, आपण शून्य, पण लोक काम करणाऱ्या लोकांना टीका टिप्पणी करा. आता तर ते मीडियाच्या युगात आहे ना, आता ते काहीतरी बोगस पेज काढतात. काय ते काय असतं ट्रोल पेज का काय म्हणतात ना, बरोबर. हा, ते काढलेत बोगस नावाचे. अरे तू ज्यात दम येतो तुझ्या नावाने कमेंट कर ना, बरोबर आहे ना. आजचे बोगस पेज काढायचे फक्त राजकीय ट्रोल. आता एक काहीतरी नगर ट्रोल का काय आलंय, हा, ते फक्त आता पुढाऱ्यांवर टीका, फक्त त्यांच्या राडारवर निलेश लंके. अरे करा तेच धंदा करा, रोज बसा मोबाईल घ्या बोट उघडीत बसा. आम्ही करतोय काम. आता माझ्याकडे त्या दिवशी अवकाळी पाऊस झाला, दिल्लीवर लगेच आलो मी. दुसऱ्या दिवशी लगेच त्या भागात गेलो की पाणी पुढाऱ्यासारखी केली ना. काय पाहिजे भाऊ, किराणा भिजला का तुमचा, लगेच किराणा पोच केला. गुरं आरडातात ना, अरे गुरांची व्याध ना, निलेश लंकेला माहिती ना, निलेश लंकेला हे सगळे परिस्थिती जाणीव. गुरं ओरडतात, मला शेतकऱ्याला सांगायची गरज नाही लागली. अरे मला माहिती आहे गुरांना काय लागतं, लगेच मी चारा मागवला, अरे मदत पोचवली. आता उद्या मी आमची मावळा नावाची संघटना आहे, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कमीत कमी उद्या 50 GCP 200 ट्रॅक्टर आणि डंपर घेऊन जाऊन आम्ही रस्ते करून देतोय. हे काम करा ना. असे ट्रोल पेज घेऊन वापरून तुमचं काय उद्धार होणार आहे का. तुम्ही जो उल्लेख केला ना, ज्या पद्धतीने तुम्ही आता मदत वगैरे केली, त्यातलीच एक कमेंट होती की निलेश लंके नेहमी कुठेही जाताना कॅमेरामन घेऊन काय जातात, मग ते प्रसिद्धीसाठी असतं, स्टंटबाजी असते की ती खरंच मदत असते, असंही लोक विचारतात. सांग का, आता आमचे पुढारी लोक म्हणतात मीडियाला मी एवढा खर्च केला आणि तेवढा, हे मी मीडिया घेऊन हिंडत नाही. मी काम करतो, माझा कुणी फोटो काढतो तोच व्हायरल करतो. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, मोबाईल त्याचा, तोच फोटो काढतो आणि तोच व्हायरल करतो. म्हणून लोकच्या चांगलं काम करा ना, लोक तुम्हाला कॅच करणार आहे. आज मी असे कॅमेरावाला घेऊन हिंडत नाही. तू दिसला का माझ्या बरोबर कॅमेरावाला, काही पुढारी उतरला कॅमेरावाला घेऊन हिंडत, संगच हिंडा. त्यात हे धंदा नाही करीत मी. डुऱ्यावाले सुद्धा घेऊन हिंडत नाही मी. नाही, बरोबर आहे. आणि म्हणणाऱ्याला काय लागत, त्याचा कोणी त्याच्या बापाने तरी फोटो काढला का. पण असं ज्यावेळेस आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस एक मुद्दा गाजला होता, खासदार जे माजी होते ते संपर्कात नाही किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, PA अशा अडथळे. पण आज असंही काही गोष्टी बोलल्या जातात की निलेश लंकेंसोबत संपर्क साधला जात नाही किंवा ते भेटत नाही, असं बोललं जातं. असं कोण म्हणत नाही. तुला सांगणार चुकीचं सांगितलं असं नाही. मतदारसंघात रात्रंदिवस हिंडतोय हो मी, असं मतदारसंघात हिंडायचं. विधानसभा निवडणुकीचा कसं असतं तुला एक सांगू का, एखाद्याला नांदायचं नसेल ना, तिला काही कारणं असतात, 17 कारणं असतात तिला. नाही नवरातलं त्रास देतो, मग नवरा काय नसलं तर सासू त्रास देते. जिला नांदायचं नाही ना तिला नाटकं असतात. हे असे असतातच ना. अरे आम्ही रात्रंदिवस आम्ही जीवाचा परवा नाही करतोय. अरे माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर 5व्या मिनिटात लोकात गेलो, पाय लंगत असताना मी फिरलो, मतदारसंघात फिरलो, लोकांच्या सुखात दुःखात गेलो. आणि आम्हाला लोकांना माहिती ना, लोकांच्या व्याधना आम्हाला माहिती, लोकांना माहिती आम्ही लोकांसाठी काय करतो. हे असतात ना असे. त्याच्यामुळे विचार करायचा, त्यांची हिस्ट्री चेक करायची. नाही, महाविकास आघाडीचं ज्यावेळेस हे झालं निवडणुकाच्या वेळेस, तर त्या असं इथली जी महाविकास आघाडीत विस्कटली गेली, अनेक सत्ताधारी मंडळी जाऊन बसली. आता बरेचसे शिवसैनिक शिंदे गटात गेले वगैरे. तर ज्यावेळेस त्यांनी बाहेर पडताना असा आरोप केला होता की ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लंकेंनी आम्हाला साथ दिली नाही, त्यांनी शब्द दिला होता, आम्ही लोकसभेसाठी त्यांच्यासाठी पळलो आणि त्यामुळे कुठेतरी आम्ही जातोय. म्हणजे अशी अवस्था नगर. मी कसा साथ देणारा भाऊ, मी महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी पक्षाचा खासदार म्हणून निवडून आलो.
पण उद्या आमची महाविकास आघाडी, काँग्रेस, आदरणीय उद्धव साहेबांची शिवसेना, अजून काही इतर पक्ष होते, प्रमुख पक्ष हे 3 पक्ष. पण या 3 पक्षाच्या वाटाघाटीत तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाने जर तुमची बाजूच मांडली नाही, जबाबदारीच घेतली नाही, तर त्याच्यात आमचा काय दोष आहे? अरे आम्ही तर म्हणतो तो यांना त्या जागा, आम्ही तर म्हणलो होतो ना. त्याला आमच्यावर आरोप करायला कुणी आरोप केला? चुकीचं आहे, तुला कोणतरी चुकीचं सांगितलं असं. नाही, जी परिस्थिती होती शिवसैनिक गेले त्याच्यावरती आपण हा विषय शिवसैनिक तर माझेच आहेत, लोकांचे थोडे ते सगळे. दोन्ही शिवसैनिक माझेच आहेत. तुम्ही जुने शिवसैनिक होतात. आता ज्या पद्धतीने सध्या कुटुंब विभक्त झालेले आहेत, असं वाटतं का ठाकरे कुटुंब सुद्धा एकत्र येतील? जसं शरद मी पवार परवा सुद्धा सांगितलं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अरे त्या बाळासाहेबांचा सुद्धा या समाजासाठी त्याग होता. बरोबर. हां, त्या माणसाचं कुटुंब सुद्धा एक संघ राहावा ही माझी प्रामाणिक भावना आहे. मी सुद्धा मीडियासमोर मांडली. हां, मला सुद्धा आनंद असतो. जसं पवार परिवार एकत्र पाहण्यात मला आनंद, वेगळा आनंद असतो मला, तसं उद्या ठाकरे परिवार एकत्र दिसण्यात मला सुद्धा आनंद वाटणार आहे ना. अरे शेवट बाळासाहेबांना काय वाटत असेल ना, आज बाळासाहेब आपल्यात नाही, पण बाळासाहेबांना आज स्वर्गात असताना सुद्धा जर हे परिवार एकत्र दिसताना तर बाळासाहेबांना वेगळा आनंद वाटत ना. हां, आमच्यासारखे सुद्धा आम्ही शिवसैनिक म्हणून आमची राजकीय सुरुवात झालेली, आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद असणार आहे. उद्धव ठाकरेंशी कधी काही भेटगाठ कायम होती ना भेट? बघ काय नेमकं उद्धव साहेबांशी काही चर्चा वगैरे? आता चर्चा करायला ते राज्याचे नेते आहेत, नेत्याबरोबर कार्यकर्ता बोलता येत नाही. आम्हाला लिमिटेशन असतं साहेब. आम्ही फक्त साहेबांचं गेल्यावर दर्शन घ्यायचं, नमस्कार साहेब विचारणार, बरं आहे का, व्यवस्थित. जसं दिल्ली तुम्ही राहुल गांधींनाही भेटता, गप्पा मारणं वगैरे? हां, सगळ्यांना भेटतो मी, सगळ्यांना भेटतो. त्याला काय भेटायला काय? हां, दिल्ली जमली का आता? म्हणजे दिल्ली जमल्याशिवाय जुळलं का एवढं? जमल्याशिवाय ती रेल्वे कोणाच्याने मंजूर झाली असती का? हे नगर मनमाड रस्ता 7 वर्ष बंद पडला होता, हे जुळलं असतं का? मेडिकल कॉलेज जुळलं असतं का? असे अनेक प्रलंबित प्रश्न आहे ना. राजकारणाच्या बाहेरचं नाही, ते दिल्लीत कुठं फिरायला वगैरे काही गेलात किंवा काय? समजा अधिवेशन वगैरे कार्यकाळ राहतोच आहे, पण नेते सातत्याने काम 18 ते 20 तास तुमचं कामाचं नियोजन असतं, झोपेचं आणि जेवणाचं कुठेतरी शेड्यूल तुमचं नसतं. तर दिल्लीमध्ये कसं शेड्यूल असतं तुमचं? जर ज्यावेळेस दिल्ली एक सांगू का, मी असा विचार करतो, ज्यावेळेस परमेश्वराने जन्म देताना आहे ना, परमेश्वराने तुम्हाला असं एक काम दिलेलं आहे. थोडक्यात तुम्ही पुढं होऊन तुम्ही मीडियामध्ये जाणार, तुम्ही आपले आयलो नगर आहे ना, लेट्सअपमध्ये जाणार, तुम्ही रिपोर्टर होणार, हे सगळं विधिलिखित असतं. बरोबर आहे ना. ते आनंदाने पेलवायचं असं. तसं मला परमेश्वराने जन्म देतानाच सांगितलं, तू तुझ्या आयुष्यात जनतेच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं, जनतेला समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा, लोकांसाठी अहोरात्र कष्ट करायचं, पण तू तुझ्या आयुष्यात आनंदी जीवन जगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तू तुझ्यासाठी व्यक्तिगत लाईफ जगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तू लोकांसाठी 24 तास काम करायचं, 20 घंटे काम करायचं. म्हणून मी त्याच्यातच आनंद मानतो. म्हणजे ते दिल्लीतला ज्या पद्धतीने आता दिल्लीत गेल्यानंतर कुठं असं तुम्हाला एखादी विशेष डिश आवडली, किंवा तुम्ही एक वेगळं राजकारणाच्या बाहेर जाऊन, नेत्यांची बी एक वैयक्तिक स्वतःचं एक आयुष्य असतं राजकारणाचं प्रत्येकाचं, तर काय नेमकं आवडीनिवडी काय एकंदरीत तुम्हाला? आवडीनिवडी ना, माझी सगळ्यात महत्त्वाची, मला जी डिश आवडते ना, ती 2 दिवसाची शिळी भाकर असली तरी मला आवडती. मिरची भाकर आवडती, पण मला 5 स्टार हॉटेलमधलं जेवण आवडत नाही. आपण ते एक लाईफस्टाईलवरचा एक विषय राहिला. त्याच्यामुळं माझी डिश म्हणजे, आज तुम्ही मला 5 स्टार हॉटेलमध्ये जेव घालता ना, उद्या काय, उद्या आम्हाला भाकरच खायची ना. त्याच्यामुळे आपलं तेच खाऊन समाधानी मानायचं. लोकनेते म्हणून नाही का नाव आहे, आणि एक साधी राहणीमान म्हणून देखील तुमच्याकडे बघितलं जातं. पण अनेकदा हे पण विचारलं गेलं, नेत्यांचं घड्याळ लाखातलं आहे, किंवा त्यांचा पेन असो, किंवा त्यांचा मोबाईल असो, किंवा गाडीच आहे, हे पण वारंवार तुमच्यावरती बोललं गेलं की नेत्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या तर महागड्या आहेत, जरी साधं म्हणत असतील तर. काय उत्तर असेल असं विरोधकांना? काय वस्तू काय यार, त्या रोजच्या जे दैनंदिन जीवनात आहेत. समज मला जर एखाद्याने घड्याळ दिलं, अरे माझ्याबद्दल त्याला काहीतरी प्रेम आहे ना आत्मीयत. आता मला हाच प्रश्न एक जणाने विचारला, तुम्हाला लोक घड्याळ देतात, हे देतात, तर खाली काही लोकांच्या कमेंट मी बघितल्या, नाही मग ते काय फुकाट देतात का? अरे ठीक आहे, फुकाट देतात का, पण माझी दानत आहे म्हणून मी काहीतरी आयुष्यात मदत केली असं ना त्यांना. बरोबर आहे ना, म्हणून दिलं असं ना मला.
पण ते सुद्धा देण्यामागं प्रेम लागतं, आपुलकी लागते. निलेश लंकेने कोणाला मागितलं नाही, ठीक आहे मला घड्याळ दिला असेल. मी रोज 24 तास फिरतो. मी जर एखाद्या आल्टो गाडीत फिरलो तर जुळणार आहे का? प्रवास होणार आहे का? सध्या धगाधगीच्या युगामध्ये आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे तर आपण सुरक्षित तर राहिलं पाहिजे ना. आपल्या जर चांगल्या गाड्या वापरल्या पाहिजे. लोकांना लय काही जणांना लय दुखातं म्हणून मी आल्टो गाडीत हिंडू का? आम्हाला पण सुरक्षित राहायचं ना. आम्हाला पण हा आमचा परिवार आहे सगळा, आम्हाला सुरक्षित ठेवायचा. निलेश लंके हे काय एकटा नाही ना, हे हजारो लोक माझं कुटुंब आहे. मला ह्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख राहायचं म्हणल्यावर मला तर सुरक्षित राहावं लागेल ना. मग मला चांगली गाडी वापरावं लागेल का? या 4 लोकांच्या कमेंटमुळं मी आपलं हिंडतो एसटीनी. बरोबर. रोहित पवार तुमचे चांगले मित्र आहेत आणि नेहमी तुम्ही त्यांना मार्गदर्शन देखील करतात. मात्र रोहित पवार सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते अट्टहास करतायत किंवा जयंत पाटील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, वाटतं का तुम्हाला? रोहित पवारांना मी मार्गदर्शन करीत नाही. रोहित पवार हे आमचे नेते आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे. वरिष्ठ लेवलचा प्रश्न कुटुंबातला एखादा छोटा कार्यकर्ता सांगत नसतो. त्याला त्या गोष्टीचा विचार करण्याची आणि त्या गोष्टीपर्यंत पोचण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं त्या गोष्टीवर माझ्यासारखा नाही भाष्य करू शकत ना. मी कसं भाष्य? पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, हे मोठमोठाले राजकारणी लोक आहे. आमचं वय नाही तेवढा राजकारणाचा अनुभव यांना. रोहित पवार जरी तुम्ही आज राजकारणामध्ये जरी तुम्हाला ते ज्युनियर दिसत असले पण त्यांनी लहानपणापासून राजकारण पाहिलेलं आहे ना. राज्यातल्या घडामोडी त्यांनी पाहिलेलं आहे. हे मोठमोठे लोक आहेत ना, मोठमोठ्या ताकदीचे लोक आहेत. मग काय वाटतं तुम्ही, रोहित पवारांनी कुठेतरी थांबलं पाहिजे का? की जयंत पाटील सारखे दिग्गज नेते आहेत पण ते प्रदेशाध्यक्ष पदाची वारंवार चर्चा येते. कसली चर्चा येते? माझ्या तर कानावर नाही. तुम्हाला काहीतरी वेगळी आली असेल तर मला सांगा. रोहित पवारांनी नाराजी देखील वेळोवेळी कोण म्हणलं रोहित पवार नाराजी व्यक्त करणारे नाही? अहो काल आम्ही चोंडीच्या कार्यक्रमाला होतो रात्री. काल चोंडींच्या आम्ही 12 वाजता आम्ही तिथं अभिवादन केलं. तिथं आम्ही अभिवादन करत असताना तिथं ते कोण काय नाव पडळकर नावाचे कोणतरी आमदार आले. हा आता रोहित पवारांचा एवढा मोठ्यापणा बिचारायचा. त्यांनी स्वतः हो आमदार साहेब या ना इकडं काय स्वतः बोलावलं त्यांना अभिवादन करायला. अभिवादन स्थळावर बोलावलं. म्हणजे एवढा ब्रॉड माइंडचे लोक आहेत हे सगळे, विचाराचे लोक आहेत. हे नाराजी व्यक्त करणारे लोक नाही. यांच्यासमोर पक्ष, यांच्यासमोर पार्टी, यांच्यासमोर राज्य असतं. हे काय असं शॉर्ट माइंडचे लोक नाही ना आपल्यासारखे इथं इथं बॅटिंग करायची. निघलो का नगरवरून गेलं एखाद्या ठिकाणी, तेवढं नाही. त्यांना राज्याचं व्हिजन त्यांच्यासमोर असतं, देशाचं व्हिजन त्यांच्यासमोर असतं. त्याच्यामुळे असे काय ते काय छोट्या माइंडचे लोक नाही. छोट्या माइंडच्या लोकांनाच वाटत ते. म्हणजे कौटुंबिक कलह नाही बोलतोय. कसला कलह बिलह कुछ नाही. बरं, ते 1 वर्ष कंप्लीट झालं, पुढील 4 वर्ष आहे, तर नेमकं आता काय तुमच्या डोक्यात विजन असणार आहे? लय विजन आहे डोक्यात. आता सगळं तुमच्या समोर सांगून परत तुम्ही लिहून घेणार आणि अरे निलेश लंकेनी लेट्सअपच ना आपलं. बरोबर. लेट्सअप समोर हे सांगितलं ते सांगितलं झालं. आता प्रयत्न करायचे. मी प्रयत्न करतो माझ्या विश्वास, माझ्या लोकांवर विश्वास आहे, माझ्या लोकांचा माझ्या विश्वास आहे, प्रामाणिक लोकांचा माझ्या विश्वास आहे. काय हे प्रयत्न करतो बिचारा. पण ज्याचं कायमच नाराजी आहे ना तेव्हा मी चांगलं केलं तरी म्हणणार नाही काय याच्या बापाच्या खिशातून गेलं का म्हणणार आहे. त्याच्यामुळं त्यांच्या या कामांना जे कामं मंजूर करून आणतात त्या कामाला जिल्ह्यातून अडचण तयार होती का तुम्हाला? नाही कशाची अडचण होती? काय मंजूर झालं काम तुमचा का झेंडा लागाना? काय अडचण आहे त्याला? काम झालं पाहिजे माझ्या दृष्टीने. झेंडा कोणाचा का लागाना? नक्कीच नाही. ज्याला वाटत ना दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची, त्याला वाटत माझा झेंडा लागला पाहिजे. आपली भूमिका एकच आहे, झेंडा कोणाचा का असाना आमचे भाविक भोळे भाबडे लोक पंढरीला गेले पाहिजे. म्हणजे ते पराभवाच्या मानसिकतेतून या गोष्टी चाललेल्या नाही. ते बिचारांवर नाही बोलणार मी. ते मोठे लोक आहेत. मोठ्या लोकांवर छोट्या लोकांनी बोलायचं नसतं. अरे माझ्या आजोबांचं आयुष्य गेलं गुरं सांभाळण्यात. माझे वडील DEDला जाऊस तर माझे वडील सुद्धा गुराकडे जायचे. हां अरे ह्या परिस्थितीतले आम्ही लोक आहेत भाऊ. आणि त्यांचा विचार केला तर ते बडे लोक आहेत. हां हे सगळ्या गोष्टी पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी आणलेला आहे. बरोबर. पद्मश्री विठ्ठलराव विखे साहेबांनी पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेला आहे. बरोबर.
ठीक आहे, राजकारणात मतभेद असू शकतात, पण माझ्या दृष्टीने माझ्यासाठी विठ्ठलराव विखे पाटील ही अभिमानाची गोष्ट आहे ना. अरे त्यांनी पहिला सहकारी माझ्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या माणसाने पहिला सहकारी साखर कारखाना आणला. कोणाला काय वाटत असेल, पण माझ्यासाठी तर अभिमान वाटतो मला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा. तसं काम होतं ना. बाळासाहेब विखेंना तर आम्ही लहानपणापासून पाहायचो, बाळासाहेब विखेंचे भाषणं बिषणं पाहायचो. अरे अभिमान वाटतं ना असे कामं होते. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात काय नसतं भाऊ. मग ते राजकीय म्हणतो ना आपण की राजकारण वेगळ्या ठिकाणी. आता रोहित पवारांनी देखील राम शिंदेची भेट घेतलेली होती. राम शिंदे पराभूत झालते तरी बी ते त्यांची भेटले आणि त्यांचा सत्कार देखील केला. मात्र माझी खासदार आणि तुमची म्हणजे सुजय विखेंची तुमची कधी भेट वगैरे झाली का? नाही ना झाली भेट. आता काय ते बिजी लोक आहेत बिचारे. कसं असतं, लोकसभेची निवडणूक ही त्यांच्यासाठी गौण आहे. त्यांच्यासाठी अनेक सहकारी संस्था आहे, अनेक संस्था आहे, शुगर फॅक्टरी आहेत. एवढ्या व्यापातला माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेट मिळणं अशक्य आहे ना, अवघड आहे ना. त्याच्यामुळे भेट नाही झाली. तेही दिल्लीत असतात पराभूत असताना, पण कधी दिल्लीत भेट वगैरे काही? अहो दिल्लीत नसते ना. दिल्लीत मलाच किती वेळ असतो. दिल्लीत गेलं ना, आम्ही काय रोज दिल्लीत जातो का? नाही. दिल्लीत गेलं ना 15 दिवसातून एकदा दिल्लीत गेलं ना, आमच्या डोक्यात खटकाच असतो. ह्या मंत्र्याला भेट, त्या सेक्रेटरीला भेट, त्या क्लार्कला भेट. माझी सवय, एखाद्या मंत्र्याकडे पत्र दिलं तर ते मंत्र्याचं पत्रसुद्धा मी सेक्रेटरीकडे घेऊन जातो. सेक्रेटरीची फाईलसुद्धा शिपायाकडे मी घेऊन जातो. अशी सवय. शिपायापासूनचा प्रवास मी करतो. त्याच्यामुळं वेळच वायाला घालीत नाही. आता मला काय तुम्ही फिरायला पाठवलं का दिल्लीत? मी जर एखाद्या दिवशी दिल्लीत एखाद्या कुठंतरी 5 स्टार हॉटेलमध्ये एन्जॉय करताना दिसलो, लोक अरे तिच्या आईला खरंच चुकीचं ठरलं रे, मत वायाला गेलं म्हणतात. नाही का? म्हणजे ट्रोलरच्या पेजवर हे पण म्हटलं जाते की नाही का, की दिखावा आणि काम. माझ्या लोकांना कळतं निलेश लंके खरा आहे का खोटा आहे. हे टोलर फिलरचं न विचार करीत मी. माझ्या लोकांचा माझ्या विश्वास आहे ना, निलेश लंके खरा आहे का खोटा आहे हे बास. माझ्या लोकांचा विश्वास माझ्यावर राहिला तर मला काय लय टोलर फिलरची गरज नाही कोणत्या विचाराची. जर 2029ला जर अशी परिस्थिती राहिली परत की विखे विरुद्ध पुन्हा लंके, अहो राजकारण घडीला बदलातंय. राजकारणात राहिलं का भरोसा? एवढा मोठा बाळासाहेबांनी शिवसेना अखंडितपणे शिवसेना ठेवली. 2 गट पडले. बरोबर. किती लोकांचं धूळदान झाली. राष्ट्रवादी पक्ष एवढा एक संघ होता, 2 गट पडले. अहो राजकारण घडीत बदलातंय. राजकारण 5 वर्षाचा विचार करून सांगतं का? अहो जे लोक एकमेकाचं तोंड बघत नाही ते एकत्र ताटात जेवावं लागत त्यांना. म्हणजे उद्या अशी परिस्थिती झाली तर विखे लंके एकत्र असूही शकतात. आता मला काय कळतं, मला परिस्थितीची माहिती असते तर मी राजकारणी लोकांचं भविष्य बघत असतो ना हे धंदा करण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे जर उद्या राजकीय समीकरण जर एकत्र राहिली तर अशी परिस्थिती असू शकते. हो मी सांगितलं बोललो असं, म्हणजे पुढं काय परिस्थिती वाढून ठेवली जाईल कळते का आपल्याला? बरोबर. सांगा ना. मी त्या दिवशी दिल्लीत होतो, मला फोन आला, इतका पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, ढगफुटी झाली, किती लोक धुळदान झाले ना राव. लोकांनी जमिनी कसलेल्या जमिनीत वाळवाट झालं. तसं काय सांगता येतं का? कल किसने देखा. उद्याचं तुम्हाला मी जर सांगितलं उद्या सांगा बरं या टायमाला कुठं असणार, सांगणार आहे का तुम्ही? नाही. बरोबर. तुम्ही सांगता मी उद्या अमुक ऑफिसमध्ये असणार, पण ऑफिसमध्ये कोणत्या खुर्चीवर असणार हे माहिती आहे का? उद्याचं काय सांगता येत नाही. राजकारण ठरून केली जाणारी गोष्ट नाही. फक्त तुम्ही काम करीत राहा, तुम्ही प्रयत्न करीत राहा, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळत असतं. तुम्ही निस्वार्थी भावनेने काम करा. राजकारण हे ठरवून करणारी गोष्ट नाही. आज बघा तुम्ही, मी काल पैठणमध्ये सांगितलं, ह्या राजकीय समीकरणामध्ये कित्येक राजकीय युवकांचा बळी झाला. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला जर राजकारणी तयार व्हायचं म्हणलं तर कमीत कमी 25-30 वर्ष लागतात. आणि तो राजकारणी एखाद्या पक्षाच्या जडणघडणीमध्ये तयार होतो आणि तयार झाल्यानंतर त्याला कुठंतरी चांगले दिवस येण्याची वेळ येते आणि त्यावेळेस त्या पक्षामध्ये 2 गट पडले जातात आणि त्यावेळेस त्या अशा एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय आयुष्य बरबाद होतं. बरोबर. असे कित्येक आज ह्या राजकारणाच्या वेगवेगळ्या समीकरणामुळे कित्येक राजकीय तरुणांचं आयुष्य बरबाद झालेलं आहे. ठीक आहे, प्रस्थापित घराण्यातल्या लोकांचं राजकारण चालून जातं, कसं पण ॲडजस्टमेंट होतं त्यांचं. सर्वसामान्य कुटुंबातला एखादा युवक तयार होतो आणि त्याला राजकारणात चांगले दिवस येण्याची वेळ येते, असं
होत्याचं नव्हतं होऊन जातं ना. ते तुम्हालाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, उद्या वाटतं का मुलांनी राजकारणात यावं? तुमचा संघर्ष आता पाहता. कसं असतं, आता माझ्या वडिलांना वाटत होतं की मी कुठं तर नोकरी लागावा, हं, हं. पण मी नाही ना नोकरीला, माझं नाही ना जुळलं तिकडं, राजकारणात आलो. असं ठरून होत नाही ना. मग एखाद्या पुढाऱ्याला वाटतं माझं पोरगंसुद्धा माझ्या ताकदीचं झालं पाहिजे, पण पुढाऱ्याच्या पोराला राजकारणात इंटरेस्टच नसतो, ते बापाच्या प्रचाराला सुद्धा येत नाही. असं नसतं ते, अवगत गुण असतात, एखादं उपजत गुण असतात, उपजत, बरोबर आहे ना. हं, हं, हं. तसं ते समज उद्या माझ्या पोरांच्या अंगात जर उपजत गुण असेल तर राजकारणात येईल, नाही तर एखादं नोकरीला लागेल. ते जसं तसं कलागुण त्यांच्या अंगात काय आहे ते बघावं लागेल. जरा विचार आहे तुम्ही संध्याकाळी गेल्यावर. पण तुम्हाला तुमचा संघर्ष बघितलेला वाटलं. नक्कीच हे होते दिलखुलास आणि बेधडक बोलणारे खासदार निलेश लंके. नेते तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील लेट्सअप कडून खूप खूप शुभेच्छा. चला, धन्यवाद धन्यवाद.